उद्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री दुर्गा देवी की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना। तर आज आहे नवरात्रीची दुसरी माळ। दुसऱ्या माळेच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते। ब्रह्म शब्दाचा अर्थ तपश्चर्या आणि ब्रह्मचारिणी म्हणजेच तपश्चर्या करणारा। ब्रह्मचारिणी देवीची आराधना म्हणजे व्यक्तीला त्याच्या सर्व कार्यामध्ये विजय प्राप्त होतो। हे रूप भक्ती, तपस्या आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे। पुराणानुसार भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी पार्वती यांनी तपस्या केली होती। या तपश्चर्येच्या स्मरणार्थ ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। आजच्या दिवशी भक्तांमध्ये संयम आणि ऊर्जा प्रेरित होते अशी मान्यता आहे। आजच्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेसोबतच घरामध्ये काही उपाय करावेत। नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगळं आहे आणि केले जाणारे उपायही प्रत्येक दिवसानुसार वेगवेगळे आहेत। तर आज ब्रह्मचारिणी स्वरूपाच्या रूपासमोर आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि तोही 2 जोड विड्याच्या पानाचा। हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी येईल। कुलदेवीचे भरभरून असे आशीर्वाद आपल्याला लाभतील। तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर हा उपाय तुम्ही घट बसवलेला असेल किंवा नसेल तरी देखील करू शकता। तुम्ही फक्त अखंड दिवा प्रज्वलित करून जर देवीच्या सेवेला उपासनेला सुरुवात केलेली असेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येईल। पण ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे त्यांनी ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचार पूजन करावे। या देवीला दूध किंवा दुधापासून तयार केलेला मिठाईचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते। तसेच देवीची दुसरी माळ ही दुर्वा किंवा झेंडूच्या फुलांची आहे आणि या दिवशी केळीचा नैवेद्यही विशेष मानला जातो। देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो आणि सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते। प्रेमळ माता ब्रह्मचारिणी अत्यंत करुणामय आणि दयाळू आहे। ती त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते, त्यांच्यावर आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करते। जर तुम्हालाही ब्रह्मचारिणीचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला योग्य पूजा तर आपल्याला करायची आहे, सोबतच आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत। तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे 2 जोड विड्याच्या पानाचा, तो तुम्ही दिवसभरामध्ये कधी करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून। कारण उपाय जे आहेत ते आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावे, आपल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण आदिमायेसमोर आपलं गाराणं गात असतो आणि हे उपाय केल्याने देवी प्रसन्न होते। कारण या 9 दिवसांमध्ये देवी तत्व हे जागृत असतं। आपण ज्याही सेवा उपासना करतो त्याचं आपल्याला फळ निश्चितपणे मिळतंच। कारण बऱ्याचदा असं होतं की काही ना काही अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, जसं की आर्थिक, शारीरिक, मानसिक अडचणी असतात। आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावा तसा योग्य मोबदला मिळत नाही। म्हणजे पैसा घरामध्ये येतो पण तो पुरेसा नाही। तुमच्या सर्व गरजा भागून तो तुमच्या घरामध्ये थोडाफार टिकला म्हणजे तुम्ही समाधानी आयुष्य जगताय असा त्याचा अर्थ होतो। कारण तुम्हाला इतरांपुढे हात पसरण्याची वेळच येत नाही। पण जर तुमच्या गरजा भागूनही पुरेसा पैसा महिनाअखेरीस शिल्लक राहत नसेल आणि तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागत असेल, पैसे उधार उसनवारीवर घ्यावे लागत असतील तर हा जो आहे तो आर्थिक समस्येचा एक महत्त्वपूर्ण असा भाग आहे। म्हणूनच आपल्याला यातून बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून उपाय करायचे असतात। त्याचबरोबर बऱ्याचशा घरांमध्ये सगळं काही सुरळीत असतं तरी देखील सतत वादविवाद, भांडण, कलह होत राहतात। नवरा बायकोचं भांडण असेल किंवा आई मुलाचं पटत नाही, वडील मुलाचं पटत नाही किंवा भावाचं पटत नाही, सतत घरामध्ये वादविवाद, कलह चालत राहतात आणि मग घरामध्ये अशांतता राहते आणि अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी नांदत नाही। लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच आहे असं नाही। ज्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान आहे अशाच घरामध्ये लक्ष्मी नांदते। म्हणूनच आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती दूर व्हावी, सततचे वादविवाद, कटकटी यापासून आपल्याला मुक्तता हवी असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तुमच्या घरातील शारीरिक व्याधी, घरामध्ये असलेले आजारपण दूर व्हावेत। कारण बऱ्याचदा काय होतं की काहीही कारण नसताना घरातील लहान मुलं वारंवार आजारी पडतात किंवा घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतात त्या आजारी असल्यामुळे तुमच्या घरामध्ये जोही पैसा येतो तो आजारपणामध्ये निघून जातो।
भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ती काही केल्या पूर्ण होत नसेल, जसं की तुमचं घराविषयीचं स्वप्न असेल किंवा मुलाबाळांना म्हणावं तसं करिअर मिळावं, त्यांचे विवाहाचे योग जुळून यावेत किंवा तुम्हाला बऱ्याच दिवसापासून संतान होत नाही आहे तर संतान प्राप्ती व्हावी, यासाठी आपण आपल्या कुलदेवीसमोर, आदिमाईसमोर आपलं गाऱ्हाणं हे मांडत असतो. आणि बघा, सांगितल्याप्रमाणे देवी 9 दिवस जागृत असते, त्यामुळे तुम्ही ज्याही सेवा किंवा उपाय करता त्याचं तुम्हाला फळ मिळतं. तुम्हाला केलेल्या उपायांचा लाभ हा होतोच. पण पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने जर तुम्ही हा उपाय केला ना तर तुम्हाला उपायाचा नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तुमची इच्छा, मनोकामना जी आहे ती देवीच्या कृपेने पूर्णही होतेच. आपण कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊ शकत नाही, म्हणून घरच्या घरी आपण हा उपाय करायचा आहे. आणि यासाठी आपल्याला 2 जोड विड्याची पानं घ्यायची आहेत. ही पानं जी आहेत ती कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा किडकी नसावेत. धार्मिक पौराणिक कथांमध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. विड्याची पानं जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरली जातात. एवढंच नाही तर त्याचा उपयोग शुभ कार्यातही केला जातो. संस्कृतमध्ये विड्याच्या पानांना तांबूल म्हणतात. स्कंदपुराणातही हे सांगितले आहे की समुद्रमंथनात ही विड्याची पानं वापरली गेली होती. म्हणूनच आपल्याला ब्रह्मचारिणी देवीच्या स्वरूपासमोर उपाय करण्यासाठी 2 जोड विड्याची पानं घ्यायची आहेत आणि शिवाय थोडंसं आपल्याला ओलं कुंकू देखील करून घ्यायचं आहे. आणि एक माचीसची काडी घ्यायची, त्याला थोडंसं कापूस गुंडाळून तुम्हाला घ्यायचं आहे, कारण आपल्याला या विड्याच्या पानावरती जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला ही काडी लागणारच आहे. आता ह्या विड्याच्या 2 जोड पानावरती आपल्याला या कुंकवाने देवीचा बीजमंत्र लिहायचा आहे. आज ब्रह्मचारिणी देवीच्या रूपासमोर आपल्याला ह्रीम हा शब्द विड्याच्या पानावरती लिहायचा आहे. बघा, अशा प्रकारे कुंकवाने आपल्याला हा जो बीजमंत्र आहे तो विड्याच्या पानावरती लिहायचा आहे. बघा, प्रत्येक देवीच्या स्वरूपाचा एक बीजमंत्र असतो. हा बीजमंत्र ज्यावेळेस आपण देवीसमोर विड्याच्या पानावरती लिहितो त्यावेळेस देवी प्रसन्न होते आणि आपल्या इच्छा, मनोकामना ज्या आहेत ते पूर्ण करते. म्हणून 2 जोड विड्याची पानं आपण जी घेतलेली आहेत त्यावरती आपल्याला अशा प्रकारे बीजमंत्र लिहायचा आहे. बघा, प्रत्येक देवीचा एक बीजमंत्र असतो. महालक्ष्मी देवीचा बीजमंत्र जो आहे तो आहे श्रीम. श्रीम हा मंत्र लिहिल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. अगदी त्याच प्रकारे दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीच्या स्वरूपासमोर रीम हा बीजमंत्र जो आहे 2 जोड विड्याच्या पानावरती लिहायचा आहे. त्यानंतर ही 2 जोड विड्याची पानं आपण ज्यावरती बीजमंत्र लिहिलेला आहे ती आपल्याला देवीला अर्पण करायची आहेत. जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे, किंवा तुम्ही घटस्थापना केलेली नसेल, अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे, देवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही देवघरात ठेवलेलं आहे त्या स्वरूपासमोर आपल्याला हा बीजमंत्र ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर देवीच्या एका प्रभावी मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे बघा, ओम श्रीम शक्तये नमः, ओम श्रीम शक्तये नमः. या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा जप करायचा आहे. हा मंत्र जो आहे तो ब्रह्मचारिणी देवीला अत्यंत प्रिय आहे आणि आपण 2 जोड विड्याच्या पानावरती हा बीजमंत्र लिहून या मंत्राचं पठण केल्याने आपली कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता देवीच्या आशीर्वादाने होते. देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते. तर असा हा उपाय आपल्याला आज ब्रह्मचारिणी देवीच्या स्वरूपासमोर करायचा आहे. दिवसभरामध्ये कधीही करू शकता. दिवसभर आपल्याला हे 2 जोड विड्याची पानं ठेवायची आहेत. आणि दुसऱ्या दिवशी या जोड विड्याच्या पानांचं काय करायचं तर पहा, आपण नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या घटावरती ज्या 9 माळा अर्पण करत असतो त्या माळा जिथे आपण विसर्जित करतो तिथेच आपल्याला ही 2 जोड विड्याची पानं जी आहेत ती ठेवायची असतात. म्हणजे जिथे कुठे तुम्ही निर्माल्य टाकता तिथे निर्माल्यासोबत ही 2 जोड विड्याची पानं नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घटाचं विसर्जन करता त्यावेळेस ही पानं जी आहे ती विसर्जित करायची आहे. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आज दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीच्या स्वरूपासमोर तुम्हाला करायचा आहे. तर अतिशय साधा, सोपा पण अत्यंत प्रभावी असा उपाय आज नक्की करा. झालेली सेवा मी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.